माझ्या महाराष्ट्राची शान, जागा होतो स्वाभिमान, साऱ्यांच्या मनामनात होऊन गेला रयतेचा राजा, मनात बसलाय शिवराय माझा, होऊन गेला रयतेचा राजा, मनात बसलाय शिवराय माझा. तर मंडळी नमस्कार, मी अमोल. माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज मंडळी 19 फेब्रुवारी म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती. तर ही शिवजयंती साऱ्या महाराष्ट्रात, साऱ्या भारतात अतिशय आनंदमय वातावरण साजरी होत असताना माझ्या मालगुण गावात देखील ही शिवजयंती राजे ग्रुप मालगुण जोशीवाडी यांच्या वतीनं जल्लोषात दरवर्षी साजरी होते. तर मंडळी हे यंदाचं जे वर्ष आहे ना, हे 13वं वर्ष आहे आणि मी आता चाललो आहे त्या शिवजयंतीच्या उत्सवाला. तर यावर्षीचा शिवजयंती उत्सव कसा साजरा होतो हे मी तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवणार आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून शेअर देखील करा आणि ब्लॉग संपूर्ण बघा. तर चला मंडळी, जाऊया छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला आणि शिवजयंतीचा उत्सव आपण साजरा करूया. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी जोशीवाडीमध्ये आलो आहे. राजे ग्रुप मालगुण जोशीवाडी यांच्या वतीने शिवजयंतीचा उत्सव दरवर्षी साजरा होत असतो आणि या ठिकाणी अध्यक्ष आहेत राजे ग्रुपचे बावादादा आगरे. यांच्या संकल्पनेतून हा ग्रुप तयार केला गेला आणि दरवर्षी हा उत्सव थाटामाटा जल्लोषात साजरा होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना इथे पुष्पहार अर्पण झालेला आहे. त्यानंतर आता इथे जीवन शिक्षण शाळा, मराठी शाळा आहे जी आमच्या मालगुणमधली जीवन शिक्षण शाळा नंबर 1 यांच्या वतीने भव्य दिव्य अशी शोभायात्रा देखील काढण्यात येते. तर ती पण तुम्ही बघा. खरोखर एक सुंदर सुंदर असे देखावे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि इथे बावादादा आगरे आहेत. बावादादा आगरे, कसा असणार आहे आपला उत्सव यावर्षीचा? यावर्षी असा उत्सव असणार की आपल्याला सामाजिक कार्य आणि परत याच्यावर आधारित सर्व हे आता उत्सव चालू आहे. शिवरायांच्या मार्फत सर्व हे आहे. शिवराई कसे होते, कुठच्या पद्धतीने चालले, त्या मार्फत सर्व उत्सव चालू आहे आमचा. तर मंडळी, खरोखर चांगल्या पद्धतीने शिवजयंतीचा उत्सव राजे ग्रुप मालगुण जोशीवाडी यांच्या वतीने संपन्न होतो. आणि आता आपण बघूया जीवन शिक्षण शाळा नंबर 1 मालगुण या मराठी शाळेची सुंदर अशी शोभायात्रा.
रेशमी भातळे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे आणि शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तर नमस्कार मंडळी, आज शिवजयंती. तर सकाळपासूनच आमच्या मालगुण गावामध्ये शिवजयंतीचा उत्सव जोशीवाडीमध्ये सुरू झालेला आहे. राजे ग्रुपच्या माध्यमातून हा उत्सव संपन्न केला जातो आणि सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा, त्यानंतर पुष्पहार अर्पण झाला आहे आणि त्यानंतर आज दुपार सत्रामध्ये हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम त्यांनी महिलांसाठी आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो असणार आहे 4 वाजता भव्य दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक असणार आहे. तर तीच मिरवणूक आता बघायला आणि त्या मिरवणुकीत साठी मी चाललो आहे. तर मिरवणूक देखील तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो, खरं तर हा शिवजयंतीचा उत्सव ना आदल्या दिवसापासूनच सुरू होतो. आदल्या दिवशी शिवज्योत आणली जाते. ही शिवज्योत रत्नदुर्ग किल्ल्यावरून रत्नागिरीतून थेट मालगुणमध्ये जोशीवाडीमध्ये येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवजयंतीचा उत्सव आणि आज तो उत्सव संपन्न होतो आहे. आणि रात्री मित्रांनो खास मनोरंजन म्हणून कोकण कला मंच रत्नागिरी यांचं महानमन, म्हणजे सध्या गाजलेलं असं ते नमन आहे. भव्य दिव्य असा रंगमंच तिथे बघायला भेटणार आहे आणि नामवंत कलाकार शाहीर त्या ठिकाणी येणार आहेत. तर रात्री आपण नमन बघायला जाऊच. तर आत्ता आपण जाऊया आधी मिरवणुकीला जाऊया. चला मंडळी, आणि मिरवणूक देखील कशी आहे बघूया. चला. तर मंडळी, आपण आलो आहे आमच्या मालगुण गावच्या ग्रामपंचायतीजवळ. हे आहे आमचं मालगुणचं ग्रामपंचायत कार्यालय आणि या ठिकाणून मिरवणुकीला भव्य दिव्य अशी सुरुवात होणार आहे. इकडे बघताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, ही गाडी आपली, आणि इकडे जबरदस्त ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू होणार आहे. श्री चंडिका देवी ढोल पथक गणपतीपुळे यांचं जबरदस्त ढोल वादन तुम्हाला बघायला भेटेल. आणि अशा ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक ग्रामपंचायत मालगुण ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जोशीवाडी मालगुण या ठिकाणापर्यंत ही मिरवणूक असणार आहे. तर पुढे तुम्ही मिरवणूक देखील बघा कशी असेल.
आता छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीतून घरी आलो आहे. सुंदर असे ढोल ताशांच्या गजरात लेझिम नृत्य करत ही मिरवणूक सुरू झाली आणि जोशीवाडीच्या ते शिवमंदिर आहे, छत्रपती शिवरायांचा जो ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी ती मिरवणूक आली. अतिशय सुंदर मिरवणूक. तर मंडळी, अशा पद्धतीने हा शिवजयंतीचा उत्सव आमच्या गावामध्ये साजरा होतो, तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक द्या, कमेंट देखील करा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.